नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात SR न्यूज. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरुद्ध आपण आता हल्ले करणार नाही किंवा 5 दिवस आपण हल्ले करणार नाही इराणवर अशी घोषणा केल्यानंतर युद्धविराम होईल अशी आशा निर्माण झाली आहे. पण याच्या मागचे या वाक्याचे दोन अर्थ निघतात. 5 दिवस इराणला आता त्यांनी वेळ दिला आहे म्हणजे काय? एकतर अमेरिका या युद्धातून आता माघार घेईल किंवा 5 दिवसानंतर किंवा 5 दिवसाच्या आतमध्ये केव्हाही इराणवर ते हल्ला करू शकतात. कारण इराणने जर त्यांच्या अटी मान्य केल्या तर अमेरिका हे हल्ले आता करणार नाही किंवा इराणने जर ह्या अटी अमान्य केल्या आणि हे युद्ध असंच सुरू ठेवलं तर अमेरिका केव्हाही 5 दिवसामध्ये हल्ला करू शकते. आता याच्या अजून एक पैलू म्हणजे शत्रूला गाफील ठेवणारी अशा घोषणा केल्या जात असतात. युद्धादरम्यान कोणतंही राष्ट्र आपली रणनीती ठरवताना शत्रूला गाफील जास्त ठेवणारी काही योजना आखत असतं आणि त्याच योजनांचा हा एक भाग असावा असं दिसतं. त्यामुळं इराण आणि अमेरिका यांच्यातला जो संघर्ष आहे तो युद्धविरामावर जातो की अजून युद्ध भडकवतो हे पाहणं आता येत्या काही दिवसामध्ये दिसून येणार आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांचा जो आत्तापर्यंतचा 8 वर्षाचा इतिहास बघितला आपण, मागच्या 4 वर्षाचा पहिल्या टर्मचा आणि आताचा हा, तर ट्रम्प यांच्या वागण्याचा अंदाज येत नाही आहे किंवा ते मुद्दाम अशा घोषणा करून जगाला फसवण्याचा प्रयत्न करत असतात. उदाहरणार्थ बघायचं असेल तर भारत पाकिस्तान युद्ध मी थांबवलं असं वारंवार त्यांचं म्हणणं आहे. पण जगाने काही काळ त्यांचा याच्यावर विश्वास ठेवला पण पुढे नंतर ते खोटं ठरल्याचं दिसून आले. त्यामुळं हा युद्धविराम म्हणजेच अमेरिका आणि इराणचा युद्धविराम हा नक्की झाला आहे का होणार आहे का हे अजून निश्चित नाही आहे. अमेरिकेने जरी 5 दिवसाचा अल्टिमेट दिला असेल किंवा कालावधी दिला असेल तरी इस्रायलने मात्र इराणला कोणताही कालावधी दिलेला नाही. मागच्या 24 तासामध्ये इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये संघर्ष हा सुरूच आहे. इराणने बॅलिस्टिक मिसाईलचा वापर करून इस्रायलवर परत एकदा हल्ले केलेले आहे. त्यामुळं इस्रायल आणि इराण यांच्यातला हा संघर्ष मात्र अजून थांबलेला नाही आहे. आणि इराणचा जो भाग म्हणणं आहे की अमेरिकन कोणते बेस खाडी देशामध्ये नसावा, याला मात्र अमेरिकेने अजून कोणताही दुजोरा दिलेला नाही आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी चक्क खोटं बोलत की इराणशी आमचा चर्चा खूप सकारात्मक चालू आहे आणि काही काळामध्येच आम्ही युद्धविरामापर्यंत पोहोचू. पण इराणने मात्र ट्रम्प यांचा दावा हा फेटाळला आहे. मग या ठिकाणी ट्रम्प हे खोटं बोलत आहेत जगाशी हे सिद्ध होत आहे. ट्रम्प यांचा हा जो खोडसाळपणा आहे तो आज लपून राहिलेला नाही आहे. त्यामुळं याच्यातून दोन मतभेद किंवा दोन विचार प्रगट होत आहेत की अमेरिकेला यातून माघार घ्यायची आहे पण जगाला ते आम्ही हरलो आहोत हे भासू द्यायचं नाही आहे. अमेरिका मात्र कोणती लढाई ही पूर्णपणे लढत नाही आहे. कोसोवोची लढाई असेल, सिरियाची लढाई असेल, अफगाणिस्तानची लढाई असेल आणि इतर लढाई असेल. फक्त इराकची गल्फ वॉर जो झाला 1991 ते 95-96 पर्यंत तो मात्र अमेरिकेने जिंकला. अमेरिका एकटं नाही तर नाटो देशाने ते जिंकलेलं आहे. त्यामुळे अमेरिका कोणतेही वार किंवा कोणते युद्ध हे पूर्णपणे लढत नाही हे यावरून दिसून येत आहे. फक्त जगाला आपल्याला कोणते शस्त्र आहेत आणि आपण कशा प्रकारे लढू शकतो ही भीती दाखवण्याचा एक प्रकार अमेरिकेचा आहे आणि त्यातून आपला स्वार्थ आपला मतलब साधून घ्यायचा त्यांचा तो डाव असतो. जो होर्मुझ नावाचा जो समुद्रधुनी आहे ती काबीज करणारी किंवा इराणचे काही भाग काबीज करणारी त्यांनी प्रयत्न केला आहे. इराणने ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिलं आहे ते पाहता अमेरिकेला हे सहजासहजी शक्य होणार नाही. हां, या युद्धामध्ये इराणचं सर्वात मोठं नुकसान झालं आहे.
जीवितहानी मोठी झाली आहे, मनुष्यहानी मोठी झाली आहे, पायाभूत सुविधांचा मोठे नुकसान झालं आहे, तेल कारखाने किंवा तेल शुद्धिक विहिरी यांचं मोठे नुकसान झालं आहे. आणि यामध्ये इराणने मात्र ज्या प्रकारे संयम दाखवला आहे आणि एकत्रित येऊन त्यांनी जो इस्रायलला आणि अमेरिकेला धडा शिकवला आहे, तो खरंच या अलीकडच्या काळामधलं एक मोठं उदाहरण दिसून आहे. युद्धाच्या आधी म्हणजेच 28 फेब्रुवारीच्या आधी ज्या प्रकारे इराणमध्ये युवकांनी आंदोलन केलं आणि त्याचा फायदा अमेरिकेने घेतला, अमेरिकेला वाटलं सहज हे इथलं सरकार किंवा इथलं सत्ता उलथून टाकता येईल. पण युद्ध सुरू झाल्यापासून इराणमध्ये कोणतेही आंदोलन झालं नाही आहे किंवा त्या ठिकाणी फूट पडलेली दिसून नाही. जनता सरकारच्या बाजूने ठामपणे उभी आहे. एवढं नेतृत्वाचं लॉस झालं आहे किंवा नेतृत्व त्या ठिकाणी हे झालं, मारलं गेलं आहे, तरी इराण मात्र आपल्या एकीवर मजबूतीवर अजूनही ठाम आहे. हे जे युद्ध आहे ते आता अमेरिकेच्या अंगठ येईल की काय असं दिसतं आहे. आणि यातून बाहेर पडणे ट्रम्प यांनी केली ही एक चाल आहे. त्यामुळं भूराजकीय ज्यांना जिओ पॉलिटिक्समध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे अशांसाठी हा व्हिडिओ खरंच नक्कीच त्यांना आवडेल. आणि जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे. कारण अमेरिकेची चाल ही दुहेरी आहे. त्यामुळं अमेरिका आता फसती की काय असं दिसतंय आणि यातून मागे घेणारी ट्रम्प यांनी फेकलेला हा एक डाव आहे. पाहूया पुढच्या काही तासामध्ये अजून काय घडामोडी घडतात ते. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.